वायकर यांच्या विरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली। त्यामुळे रवींद्र वायकरांच्या मागचं चौकशी प्रकरण थांबलं असून त्यांचा ससेमिराज संपलाय। आर्थिक गुन्हे शाखेनं हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल कोर्टात दाखल केला। मुंबई पोलिसांनी दाखल केलेला हा अहवाल महानगर दंडाधिकारी न्यायालयानं मान्य केलाय। मुंबई महापालिकेनं वायकरांच्या विरोधात गैरसमजुतातून गुन्हा दाखल केल्याचं नमूद केलं। त्यामुळे वायकर यांना मोठा दिलासा मिळाला। नेमकं हे प्रकरण काय होतं पाहूयात। जोगेश्वरीतील हॉटेलबाबत रवींद्र वायकरांविरोधात किरीट सोमय्या यांनी आरोप केले। बीएमसीच्या राखीव भूखंडावर वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप आहे। सुमारे 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला होता। आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती। वायकरांची ईडीकडून चौकशी झाली। आता हे प्रकरण बंद झालंय।